त्र्यंबकेश्वर गावाजवळील सुंदरवाडी येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। बंधाऱ्याजवळ श्रावण गमे यांचा मृतदेह 21 ऑक्टोबर रोजी आढळून आलाय। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली। घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। यावेळी सुरेश तात्या गंगापुत्र, बाळा सोनवणे, वाळू गमे, गौरव वाघ, संजय झोले, शिवाजी पवार, बंडू खोडे, योगेश खोडे, निलेश गांगोडे, बाळू तळपाडे, अक्षय नाराळे, कैलास खोडे, विलास कोरडे, बाळू झोले, विलास आचारी, विजय वायखंडे, मोहन भांगरे यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। गावकऱ्यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी योग्य तपास व कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी सुरेश तात्या गंगापुत्र यांनी सांगितले की ही निर्गुण हत्या असून अशा घटना गावात पुन्हा होऊ नये यासाठी पोलिसांनी तातडीने गुन्ह्याचा तपास करून दोषींना शिक्षा करावी। पोलीस तपास सुरू असून पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करीत आहे। 21 तारखेला त्र्यंबकेश्वर मध्ये श्रावण गमे याची जी निर्गुण हत्या झाली आणि ती निर्गुण हत्या झाली असताना त्याचा तपास पोलीस डिपार्टमेंटनी योग्य पद्धतीने लावा यासाठी आज अनेक मान्यवर निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित झालेले। त्यामध्ये बाळासाहेब सोनवणे असतील, संजय झोले असतील, शिवाजी पवार असतील, बंडू खोडे असतील, तळपाडीजी असतील, निलेशजी गांगुर्डे असतील, उत्तमजी थमके असतील, अक्षयजी नारळे असतील, अनेक ज्यांनी समाजाची नेहमी धुरा आपल्या खांद्यावर घेतलेले आमचे सन्माननीय मित्र व आमचे मार्गदर्शक बाळासाहेब झोले असतील, अशा अनेक नेत्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेले आणि या निवेदन देण्यासाठी खास खऱ्या अर्थाने पंचायत समितीचे माजी सभापती मोतीरामजी दिवे हे सुद्धा या ठिकाणी आलेले, मामा देवरे हेही या ठिकाणी आलेले, सुरेशजी झोले हेही या ठिकाणी आलेले, असे अनेक मान्यवर आमचे ठमकेजी हेही या ठिकाणी त्यांचे नातेवाईक असल्यामुळे तेही या ठिकाणी आले। तर आमच्या सर्वांच्या वतीने आमचे दोबाडे असतील, भारतीय जनता पार्टीचे कुठे गेले तालुका अध्यक्ष दोबाडे हे या ठिकाणी या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोहनजी भांगरे असतील एक निवेदन डिपार्टमेंटला दिलेले आणि आमच्या कानावर असं आलं का बाबा जे वन्य प्राण्यांनी हल्ला केलेला आहे, पण जर वन्य प्राण्यांनी हल्ला जर केला असता तर तो त्याच जागी पुरून ठेवणार नाही, मग त्यांनी वरती ओढून नेला असतं। पण आमच्या सर्वांचं असं मत आहे का ही निर्गुण हत्या झालेली आणि त्या निर्गुण हत्येचा तपास पोलीस डिपार्टमेंटनी लावावा हीच आम्ही या ठिकाणी निवेदनामार्फत मग जोही असेल त्याच्यामध्ये खून करणारा, मर्डर करणारा त्याला योग्य ती शिक्षा द्यावी। आज तर आपण काही म्हणू शकत नाही का हाच यांनीच खून केला, पण त्यांच्या चौकशीमध्ये जोही असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे जमलो। आज श्रावण एकदम शांत वृत्तीचा मनुष्य, सगळ्यांची रामराम, सगळ्यांची मिसळणारा असा आपल्यातनं गेला आणि खऱ्या अर्थाने गमे कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण मित्र परिवाराला, आदिवासी समाजाला दुःख झालं। मी या ठिकाणी त्याची खुनाची सखोल चौकशी व्हावी हीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। माझे दोन नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव गोलक, त्र्यंबकेश्वर।